त्र्यंबकेश्वर येथे शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मोफत शासकीय योजना कार्यशाळा व लाभार्थी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध शासकीय योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मार्गदर्शन व नोंदणीची सुविधा देण्यात आल्यानं शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाध्यक्ष सुहास अण्णा कांदे, उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम सभापती लीला कोरडे आणि शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टी सत्यप्रिय शुक्ल, शहराध्यक्ष भूषण आडसरे, शिवसेना कमिटी अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरांमध्ये एसटी महामंडळाचे NCMC स्मार्ट कार्ड माहिती देण्यात आली। आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना जागेवरच मार्गदर्शन करण्यात आले। तसेच अनेकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभही मिळाला। महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत विविध योजनांचा लाभ घेतला, तर ज्येष्ठ नागरिकांनीही शासनाच्या कल्याणकारी योजनांविषयी माहिती जाणून घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली। एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचं नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी उपनगराध्यक्ष वेदिका पाटणकर, नगरसेविका पल्लवी शिरसाट, नितीन रामानं, अक्षय भांगरे, सनी उगले, नगरसेवक विष्णू दोबाडे, नामदेव कोरडे, पांडुरंग कोरडे, सिद्धी गायधनी, मेघा देशमुख, अनिल जोशी, विष्णू पोटिंदे, जितू झोले, सुनील खोडे, पिंटू शेवरे, कैलास परदेशी, विजू सुरे, नितीन रामायण, हरचंद शेवरे, संतोष परदेशी, गणपत आचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून नागरिकांनी आयोजकांचं कौतुक करत अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली। संविधान न्यूजसाठी रामदास शीर, त्र्यंबकेश्वर। नमस्कार, आज आपण संयोजन प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे समाज मंदिर आहे या ठिकाणी आपण आज जे महिलांसाठी जे 50% स्मार्ट कार्ड काढून देतो आहे की ज्यांची 50% त्यांना एसटी प्रवासामध्ये सवलत मिळत आहे। आज आपण प्रत्येक वॉर्डामध्ये कॅम्प घेतले आहे। याआधीही 4 वॉर्डांमध्ये कॅम्प झाला आहे। आजचा हा वॉर्ड क्रमांक 6 मध्ये कॅम्प चालू आहे। त्याचप्रमाणे BLOचेही काम या ठिकाणी चालू आहे। मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की त्यांनी जास्तीत जास्त इथे येऊन आपली नावनोंदणी करावी आणि जो महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी जो 50% आरक्षणाचा जो एसटी प्रवास आहे त्याचीही सवलत घ्यायची। आज या ठिकाणी आपल्यासोबत आहे या वॉर्डातल्या सभापती लीलाताई कोरडे आणि त्याचप्रमाणे आमचे गटनेते शिवसेना पक्षाचे आणि या वॉर्डातले नगरसेवक गायधनी काका या ठिकाणी आहेत। यांनी अतिशय उत्तम आणि सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। तर जास्तीत जास्त महिलांनी, जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहरामधील सर्व महिला कुमारिका ज्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करतात त्यांच्यासाठी शासनातर्फे जी सुविधा दिली जाते त्यासाठी स्मार्ट कार्ड योजना जी सुरू झाली, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांच्या सूचनेनुसार संपूर्ण नगरीमध्ये सर्व नगरसेवकांनी हा एक उपक्रम राबवला आहे। मोठ्या प्रमाणावर महिला व कुमारिका त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। त्र्यंबकेश्वर नगरीतल्या प्रभाग क्रमांक 6 मधून आज हा उपक्रम राबवला जात आहे। साधारणपणे 300 ते 350 महिलांचं या ठिकाणी नोंदणी केली जाते आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महिला भगिनींना प्रवासामध्ये विशेष सवलत प्राप्त करण्यासाठी या स्मार्ट कार्डची आवश्यकता आहे। ही कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये गैरसमज करून घेऊन या कार्डपासून दूर राहून उपयोग होणार नाही।
तर प्रत्येकाला भविष्यामध्ये स्मार्ट कार्ड आवश्यक असणार आहे. म्हणून सगळ्या माता भगिनींना त्र्यंबकेश्वरमध्ये मी नम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी या स्मार्ट कार्ड योजनेमध्ये सहभाग घ्यावा व आपलं स्वतःचं हे स्मार्ट कार्ड तयार करून घ्यावं व आपल्यासाठी शासनाने दिलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना मी या प्रभागाच्या वतीने विनंती करतो.